शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या शेतातील हळदीची काढणी आणि खास गोष्ट म्हणजे या हळदीची साईज. एकसारखी कांडी, भारी उत्पादन आणि सध्या बेणं पण सुद्धा आपलं पूर्ण बुक झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या शेतात हळद काढणी सुरू आहे. माल अगदी निरोगी आहे, कुठलाही रोग नाही. पाहू शकता तुम्ही ही हळद, कांडी एकसारखी, साईज मोठी आणि याचं वजनही खूप चांगल्या पद्धतीने येत आहे. या सगळ्याचं कारण म्हणजे योग्य नियोजन, योग्य खत व्यवस्थापन आणि रेसिड्यू फ्री पद्धतीने केलेली शेती. ते आपण तुम्हाला सुरुवातीपासूनच दाखवत आलो मित्रांनो, की आपण कशा पद्धतीनं जैविक औषधाचा वापर केलेला आहे. यावर्षी मित्रांनो आपल्याला 200 क्विंटलच्या वर कच्च्या हळदीचं उत्पन्न झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही हळद पूर्ण रेसिड्यू फ्री पद्धतीने घेतलेली आहे. त्यामुळे मित्रांनो याला भावसुद्धा चांगला भेटत असतो. बघू शकता तुम्ही हळदीची क्वालिटी, एकदम सुदृढ असं बेणं आहे. जे शेतकरी पुढच्या हंगामासाठी लागवड करणार आहेत त्यांनी अशाच पद्धतीचं बेणं वापरा. आमचं बेणं पूर्णपणे निवड करून चांगल्या मालातून तयार केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही स्वतः पण याच बेण्यावर उत्पादन घेतलं आहे. आता जर तुम्हाला बेणं पाहिजे असेल मित्रांनो, तर आपलं बेणं पूर्णपणे बुक झालेलं आहे. जेवढा माल निघाला आहे तेवढा माल रोजच्या रोज आपला बेण्यासाठी विक्री झालेला आहे. आता आपल्याजवळ तर बेणं शिल्लक नाही, पण आपल्या काकाजवळ याच क्वालिटीचं बेणं तुम्हाला मी अवेलेबल करून देऊ शकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो किंवा त्यांच्या प्लॉटवर तुम्हाला पहिले बेणं दाखवतो. तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही घ्या. दुसरीकडून पण तुम्ही बेणं घेऊ शकता, फक्त त्या प्लॉटवर तुमचं कमीत कमी मागच्या 4 महिन्यापासून तरी लक्ष राहिलं पाहिजे. कारण मित्रांनो, ज्या प्लॉटवर करप्याचा प्रादुर्भाव किंवा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव किंवा कंदसडीचा जर प्रादुर्भाव झालेला असेल आणि त्या प्लॉटमधलं जर बेणं आपण पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी घेतला असेल तर नक्कीच तुमच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता जास्त राहते आणि तुमचा खर्च पण जास्त होतो. त्यासाठी मित्रांनो, ज्या प्लॉटवर तुमची नजर आहे 5-6 महिन्यापासून तुम्ही त्या प्लॉटला पाहत आहात, अशाच प्लॉटचं तुम्ही बेणं निवडा. कारण तुमचं एका वर्षाचं उत्पादन आणि खर्च या बेण्यावरच अवलंबून असतो. बघू शकता तुम्ही, आपल्या इथं कुठंही पण माल जर काढला तर एकसारखा माल तुम्हाला दिसत आहे. आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्याजवळून बेणं नेलं, एकदम समाधानी शेतकरी आहेत. आतापर्यंत त्यांनी अशा पद्धतीची हळद कुठं पाहिली नाही असं त्यांचं स्वतःचं मत आहे. आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपण या बेण्याच्या पावत्यासुद्धा रेग्युलर त्या ग्रुपवर देत असतो आणि ज्यांनी ज्यांनी बेणं नेलं त्यांचं नावासहित, गावासहित आणि मोबाईल नंबरसुद्धा आपण टाकत असतो. हे सर्व दाखवायचं कारण म्हणजे मित्रांनो, आपण सुरुवातीला सांगितलं होतं की एकरी 200 क्विंटल उत्पादन आपण घेणार आहोत आणि यावर्षी आपण 200 क्विंटलपेक्षा जास्तसुद्धा उत्पादन घेतलं आहे. त्यामुळे जे जे नवीन शेतकरी व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आवर्जून आपले मागं टाकलेले पण पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या उत्पादनात वाढ नक्कीच दिसून येईल. बघू शकता तुम्ही, आपला 2 एकर प्लॉट पूर्ण झाला तरी पण तुम्हाला इथं शेंगाचा ढग किती दिसत आहे. हा जी शेंग दिसत आहे किंवा हा जो ढग दिसत आहे हा फक्त काल काढलेला माल आहे आणि आता याला एक जास्तीत जास्त अर्ध्या तासात हा माल बेण्यासाठी जाणार आहे.
मित्रांनो, शेंगाचा कांडीचा कलर एकदम लालबुंद असा आहे आणि कुरकुमींचं प्रमाणसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं उतरलेलं आहे. आणि आपण रेसिड्यू फ्री या शब्दाचा वापर केला होता आपल्या बेण्याबद्दल. त्याची आपण NABL लॅब मुंबई येथे टेस्टसुद्धा केलेली आहे. त्यांचा आपल्याजवळ PDF आहे, त्यांचा आपल्याजवळ रिपोर्ट आहे. त्यामुळे आपली ही हळद पूर्णपणे रसायनमुक्त हळद म्हणू आपण शकतो. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर